हनी ट्रॅप प्रकरणात भलताच ट्विस्ट आलाय। ती महिला समोर आली आहे आणि तिने सगळंच सांगितलंय। माझ्याकडे एवढे खालच्या पातळीचे अधिकारी आहेत, एवढे खालचे। प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरणाचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं जातंय त्याला अटक झाली आणि त्याच्याकडचे काही सीडी पेन ड्राइव्ह लॅपटॉप जप्त झाले आहेत। त्यात कोणत्या नेत्यांचे कांड आहेत आणि कोणते 6 नेते ज्यांना घरी बसवलं जाणार सगळं सांगणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। तो हॉटेलवर स्पेशल खोलीत नेत्यांची स्पेशल सोय करायचा आणि मग त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा। मग त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं। अर्थात हे अजून सिद्ध व्हायचंय, पण चौकशी सुरू झाली आहे। याच हनी ट्रॅपचा वापर करून भाजपने नेत्यांना ब्लॅकमेल केलं असं देखील बोललं जातंय। मात्र हा डाव आता भाजपच्याच नेत्यांवर उलटतोय आणि त्यांचेच नेते अडचणीत येणार का अशी शंका उपस्थित केली जाते। मेरी बिल्ली मेरी कोच म्याव अशी स्थिती निर्माण झाली आहे का? तुमचं मत नक्की कमेंट करा। मला फक्त बटन दाबायचं काम आहे। हा आहे प्रफुल्ल लोढाचा व्हिडिओ। गिरीश महाजन यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून लोढा काम करू लागला। 20 वर्ष महाजनांचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि राजकीय वाटचालीला सुरुवात झाली। 1995 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवली, पण पराभव झाला। थिएटर, ठेकेदारी, आरोग्य सेवक अशी काही कामं त्याने केली। पुढे महाजन मंत्री झाल्यावर लोढाच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या। महाजनकडे मोठ्या फायदेशीर कामांसाठी तो मागण्या करू लागला आणि दोघांमध्ये मग इथूनच मतभेद आणि वाद सुरू झाले। लोढानं थेट महाजन यांच्यावर आरोप करत त्यांना फक्त बटन दाबलं तर सगळं उघडं होईल अशी धमकी देखील दिली। मी जामनेर पोलीस स्टेशन, SP ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। एक बटन दाबायचा उशीर आहे, पण मी कोणाला वहिनी कोणाला आई म्हटलंय म्हणून मी गप्प आहे असं लोढा त्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता। गिरीश महाजनांचं लोढाशी सख्य होतं। संपत्ती 50-60 कोटींवर पोहोचली कशी याची SIT चौकशी झाली पाहिजे। एक बटन दाबलं तर सगळं बाहेर येईल। ट्रायडंट हॉटेलमध्ये काय केलं ते सगळं मी जगाला सांगेन अशी धमकी लोढानं महाजनांना दिली होती असं खडसे सुद्धा म्हणाले। संजय राऊत यांनी गिरीश महाजन आणि लोढाचा फोटो देखील पोस्ट केलाय। हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड लोढा भाजपचा हस्तक होता। त्याच्याकडे 4 पेन ड्राइव्ह व 2 CD आहेत। त्या शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे। राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा लोढाचा फोटोही दाखवलाय। आता त्यावेळी लोढानं महाजनांना दिलेली धमकी आणि त्याच्याकडे असलेले पुरावे बघता हेच पुरावे नष्ट करण्याच्या बदल्यात लोढाला आमिष दाखवून पुन्हा एकदा भाजपात घेण्यात आलं होतं का? आता लोढाला अटक करण्यात आली आहे। प्रफुल्ल लोढावर 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचं कृत्य केल्याचा आणि त्यांचे अश्लील फोटो काढल्याचा, त्यासोबतच त्यांच्या बंगल्यावर त्या मुलींना कोंडून ठेवत त्यांना धमकावल्याचा आरोप आहे। सोबतच अंधेरी MIDC मध्ये पोलीस ठाण्यात लोढाविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झालाय। त्यात त्याच्या विरुद्ध पोक्सो अत्याचार आणि हनी ट्रॅप अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जप्त केली गेली आहेत। आता यात पुरावे आहेत का आणि या पुराव्यामुळे राजकीय नेते अडकणार का की हे पुरावे दाबले जाणार? तुमचं मत नक्की कमेंट करा। मात्र 6 मंत्र्यांचा पत्ता कट होणार असा दावा समनातून करण्यात आला। नाशिक येथील हनी ट्रॅप प्रकरणात सुमारे 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची माहिती होती, तशी बातमी समोर आली होती। अधिवेशनातही हा मुद्दा गाजला। आता मंत्रिमंडळातील 5 ते 6 मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे। संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय राठोड, दादा भुसे या मंत्र्यांची नावं चर्चेत आहेत। तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या 5 पैकी काहींना घरचा आहेर देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय असा दावा सामनातून केला गेलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हनी ट्रॅपबाबत मोठा खुलासा केला होता। 2022 साली हनी ट्रॅपमुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं असल्याचं वडेट्टीवार म्हणाले होते आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल असं देखील सामनात म्हटलं गेलंय। म्हणजे नेते, आमदार, मंत्री यांना याच CD आणि व्हिडिओ पेन ड्राइव्ह दाखवून ब्लॅकमेल करून पक्ष फोडला गेला असे संकेत देण्याचा हा प्रयत्न आहे का? तिकडे हनी ट्रॅप प्रकरणात भलताच ट्विस्ट आलाय। ती महिला समोर आली आहे आणि तिने बरंच काही सांगितलंय, सगळंच सांगितलंय। माझ्या मुलीचं यांनी करिअर खराब केलं। एक बांगलादेशी मुली फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिकमध्ये एक रूम घेतलेला आहे 2 BHK आणि यांच्यामध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात 16, 15 वर्षाच्या मुली, ते पण आपल्याकडे पेनड्राइव्ह आहे। ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार। हनी ट्रॅपच्या पलीकडे हे प्रकरण राजकीय ब्लॅकमेलिंगचं आहे का? लोढाकडे असलेले पेनड्राइव्ह, फोटो आणि त्याच्या धमक्यांमुळे राज्यात नवा बॉम्ब फुटणार आहे का? की ते पुरावे दाबले जातील, नेत्यांना, राजकारण्यांना वाचवलं जाईल?
खरंच सामनात जी यादी दिली गेली आहे त्यांना घरी बसवलं जाईल का? गिरीश महाजन यामुळे अडचणीत येतील का? असे अनेक प्रश्न सध्या अनउत्तरित आहेत. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हे सगळं प्रकरण खरं आहे का? देवेंद्र फडणवीस असं म्हटलेत की ना हनी ना ट्रॅप, असं त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत नक्की कमेंट करा. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.